नमस्कार मंडळी, सगळ्यांका शुभ प्रभात, गुड मॉर्निंग मंडळी. तर मंडळी 8:15 वाजले सकाळचे आणि मी माळार इलंय बघा. मस्त की ऊन पडला आमच्या घराकडे. तर असा ऊन येत नाही 10 वाजेपर्यंत. सगळी झाडा वगैरे असल्यामुळे तर म्हटला व्हिडिओ घराकडनं सुरुवात करणं होतं. तर म्हटलं माळार जाऊया, ऊन घेऊया थोडासा आणि त्याच्यानंतर व्हिडिओ सुरू करूया मंडळी. तर मंडळी मी निघाले कामाक जाऊसाठी. कुडाळ गावातलो जो घावनळे गावा, त्या गावात काम चालू आहे नितीनचा, म्हणजे माझा मित्र ज्याका बोलता ऐकता येत नाही, त्यांना काम घेतलं ना पुट्टीचा. त्याच्या मामाचं गाव घावनळ्या. तर त्या ठिकाणी जातं आणि त्यांच्या वाडीचं नाव हा मासोळे वाडी काय, असं मासेवाडी काहीतरी हा. मस्त की माशावरनं वाडीचं नाव पहिल्यांदाच ऐकलं मी. तर मामाचं गाव सुंदर हा. नारळ पोपळींचे बागा त्यांची. समोर वांगण केल्याने म्हणजे शेती पण करतात थोडीफार. आणि मस्त ती गवताची उडी वगैरे समोर बघून बरे वाटतात. गायी आहेत त्यांचे, बैल वगैरे असतात. तर चला तो पण गाव तुमका दाखवतोय. आणि पुट्टीचं काम 2 दिवस मी केलं आहे. त्याच्यानंतर काल घरा गेलं आहे आणि काल नितीनने थैसर पुट्टी वगैरे घासून सगळी ठेवलेली आहे. आज प्रायमर आणि कलर करतलो. दुसरं एक माझा मित्र अमोल म्हणून शिरवलचो, तर तो पण थैसर असा. तो पण आज माका काल घरा गेलेलो, नितीन सांगत होतो रात्री. तर तो पण आज जातलो आणि आज जोरदार काम सुरुवात करतलो. माका जाव 1 ते 1.5 तास होय मंडळी. आणि थंडी भरपूर आहे बघा. गरम स्वेटर, हेल्मेट घेतलं आहे. आता नाकाक रुमाल वगैरे बांधलं आहे आणि हेल्मेट घालून जातील कारण थंडी भरपूर आहे. सावकाश नितीन बोललो सावकाशी. तर मंडळी 10 वाजेपर्यंत मी थंय पोचतले आणि ते काम चालू करतले आधी. तर चला मंडळी, कशा प्रकारे आम्ही काम करतो ता तुमका दाखवतोय. त्या घरातली माणसं कशी आहेत ह्या दाखवते. आणि नितीनच्या मामाकडच्या घरातली माणसं पण खूप प्रेमळ. असं 2 दिवस रवले मी. खूप मस्त वाटलं माका थंय. असं वाटलं नाही की दुसऱ्या ठिकाणी मी इलंय असा. तर चला मंडळी, तुमका घावनळे गाव दाखवतोय आणि त्या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं काम पण दाखवतोय मंडळी. तर चला, धन्यवाद. व्हिडिओ पुढे सुरू करूया मंडळी. तर मंडळी आता वसर गावात इलोय मी. वसर गावाच्या अलीकडे आहे, म्हणजे मोराई मंदिरच्या पुढे असं आहे. आता उतार गावतो आता वसर गावतो. भरपूर आहोत. तर मंडळी आता येऊन पोचले मी पावसेत. सरळ रोड गेलो कुडाळ वेंगुर्ला सावंतवाडी गोव्याकडे आणि मी हैसून आता डाव्यासाठी जातले याडे पावशेतना पुढे बरोबर उजव्या साईडला गेलं आहे का बाहेर पडतलं आहे हिरलोक रोडला, म्हणजे घावनळे गावात. आणि हैसून परत आतमध्ये थोडासा जाऊचा 5-10 मिनटं. तर चला म्हणते जाऊया. हिरलोक 6 किलोमीटर अंतरावर हा. आणि याडे हिरलोक आणि यासाठी गाव असं माहिती नाही राहतात. तर रस्त्याचं काम चालू आहे म्हणे. येऊन पोचले मी घावनळे गावात. हैसर काम चालू आहे. हे बघा, हैसर नितीन आणि आतमध्ये अमोला आणि नितीनच्या मामाचं मुलगू पण आज कामाला. हैसर हे बघा अडे चायटिक सगळा प्रायमर वगैरे मारलेला. तर ह्यो पेंटर नितीन पुजारे. कलर वगैरे सगळा बनवलेला वाटतं. प्रायमर आणि हे शेड वगैरे बनवून ठेवले नाही. माकाच उशीर झालो, 10 वाजले येईपर्यंत. एशियन हा चांगलो हा शेड हा बनवलेली शेड हा वास येता. तर हे आमचे अमोल पेंटर आहे बघा. घरा खेका गेलं का तू काय वर्ड कसली हे होते 80 माणसाची जेवणाची वाट. तू ऑर्डर घेत जेवणाचा आणि कोणा असं होय शिरवलीतले नाही तर तिकडे होते पडव्यात होते पाडव्यात हडे सासरवाडे का? ग्रामपंचायत. हा ग्रामपंचायतीकडे काल काहीतरी चाललेला होता सरपंचांचा. बरोबर. तर हाय घासून वगैरे ठेवल्याने प्रायमर मारून झालेलो आणि हो कलरचा एक कोट मारता वाटता. आणि कडे एक पेंटर असतं ते बघा. नमस्कार हो काका, हे आमचे घर मालक का. आणि हे बघा काकी आतमध्ये काय बनवतं जेवण होय काय. ठीक आहे. हो बरा. तर हडे सगळं हे प्रायमर मारून झालो गाडी नाही होतो प्रायमरच ना. हे आमचे पेंटर हर्षद ना बरोबर. हां नाव लक्षात नाही माझी ना तेवढी.
तर हडे पुट्टी मारून घासून ठेवल्याने आणि ह्या साईड एक प्रायमर झालं वाटे नाही ना नाही तर ह्या साईड एक पुट्टी मारून हे बघा ठेवलेली आहे पुट्टी घासून ठेवलेली आहे बघा हातीक लागतात आणि प्रायमर मारल्याच्या नंतर काय लागायचं नाही हो नाव कसं तुमचं नाव सांगा रमेश राहुल राहुल घावनळे आणि वाडीचं नाव काय आहे म्हटलं पाच्याची वाडी माशाची वाडी ना मगाशी मी सांगत होते ऐकलं हर्ष तर माका माशेवाडी काय तुझी भाव बोललेले ना तुझे हा माशाची वाडी तर माका काय समजा ना मगाशी काय मी आपलं माशाची वाडी हडे जावचा तडे जावचा तर प्रायमरचं काम चालू आहे चला आता कपडे बदलूया आणि कामाक सुरुवात करूया मंडळी चाय घेऊया काकाने चाय आणून दिली आणि गरमागरम हे बघा दुधाची चाय वाफ बघा कसली आता थंडी तर भरपूर आहे तर मंडळी फुला बघा किती देवकळी ना वाटता खूप सुंदर वाटतात बघा हे त्या साईटिक पण आणि ही तर फुला बघा एकदम भारी वाटतात मस्तच बघू लाल तर मंडळी भाकरी खावतो टाइम झालेलो अरे वा पोळी आहेत काय वा हा वा 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 तर मंडळी काकीन पोळी बनवल्या ना आणि बटाट्याची भाजी आहे म्हणजे हे असं का अमूल म्हणजे ते काय वेगळा का हां 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 तर मग वाटतं चवळी आतमध्ये ना चवळी आणि बटाटे आणि काय टाकलं का की हां चवळीचीच आहे लाल लाल चवळी हां तर मंडळी हो बघा ओपोसचा कलर हा फिरला आणि ही शेड आहे बघा आणि मी पहिलो हात मारूक सुरुवात केला आहे सर बाहेरच्या हॉलमुळं पहिलो हात मारूक सुरुवात केला आहे ही आयडिया बघा कशी केल्या ना ती सूप नाही आमच्याकडे ट्रे कमी असल्यामुळे ही स्टाईल लावल्या ना आणि त्याच्यावर कलर घासून घेता हे मालक 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 एवढे काय करतात बरं काय आंबे काढतात काय खारातले काय रे हा आंबे खारातले आहेत काय नाही पारामटे दिसतात पण लोणचं हा रे सुक्या ना बरणी उघड बघू ही ए बरणी उघड बघू आमचे अमोल पेंटर ना शिरवल गावचे ना आड नाव काय कोरगावकर ना हा पारामटे आहेत काय रे हा सुक्या हा 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 बरा लागतं ना सुक्या काका कामच करतं सकाळपासून काकी फोनवर बोलतात बोल बोल तर मंडळी 1:30-2 झालेले आहेत आणि लंच टाइम झालो आमचं भूक लागत इली तर काकींकडे जेव वाढल्या ना आता काय काय जेवणात केलं ना आता बघूया तर गेल्याशिवाय काय समजायचं नाही तर हे बघा हे सगळे वाट बघतात हर्षदा आणि अमोल तो आमचा मालक हा मालक पुढे लागल्याशिवाय आम्ही जावचो नाही तर पहिलो नंबर तेच तर चला म्हणजे जेवण घेऊया दुपार झाली भूक लागत दिलेली तशी पोळी खाल्लो पण ती काम केल्यामुळे आता जरा जिरवण्यात पडलं आणि आता या काकीचं दुकान हा छोटासा त्याचे सामान सगळं भरून ठेवलेला काय काय हां तीग जण चार मग तू वाकडो कशाक बसतो जागा भरपूर आहे भरपूर आहे बघलो ते पारमटे कशाक ठेवला त्याच्यात अळू पहिल्यांदाच ऐकतोय मी पावसात वगैरे अळू करतात ना त्याच्यात टाकतात काय काय जण हो नाही टाकलं पण टाकतात पारामटे अळूत बरा लागता तर आता जाऊन डायरेक्ट आंघोळ करायची आणि आंघोळ केलं आज काय खेळायला जाऊन मिळायचं नाही कारण संध्याकाळ झाली खेळायचा होता क्रिकेट पण आज काय मिळायचा नाही खेळा तर चला आता उद्या सकाळी तुमका दाखवतोय नितीनच्या मामाच्या घराकडलो परिसर म्हणजे खूप मस्त असायचं परिसर मी सांगलेल्याप्रमाणे तर चला म्हणजे बघूया रात्री जर त्यांचा जुना घर माका दाखवून मिळाला तर त्या तुमका दाखवतोय आणि नाहीतर मग सकाळी व्हिडिओ सुरुवात करते म्हणजे धन्यवाद